चलो, कालचा टॉपिक होता आरबीसी. आरबीसी पूर्ण बघितला होता, रिवाइज नाही करत, डायरेक्ट एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू घेतो. ठीक आहे, एमसीक्यू घेतो. 50 एमसीक्यू आहे आरबीसीचे. चलो, रेड ब्लड सेल्स आर लाईफ स्पॅन ऑफ रेड ब्लड सेल किती आहे? लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी इज 120 डेज. त्याच्यानंतर द ॲव्हरेज एच बी कंटेंट ऑफ ह्युमन ब्लडचं ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज 14 to 16 ग्राम पर डेसिलिटर. आन्सर आहे 14 to 16 ग्राम. ठीक आहे बी. त्याच्यानंतर नॉर्मल अडल्ट हिमोग्लोबिन कंटेन्स, क्वेश्चन टाकला होता काल. काय काय राहते त्याच्यात? 2 alpha chains and 2 beta टू chains. अल्फा चेन्स आणि 2 बीटा चेन्स आर प्रेझेंट Beta इन chains. अडल्ट हिमोग्लोबिन. मग अडल्ट हिमोग्लोबिन A2 मध्ये काय काय राहील ऑनलाईन? 2 अल्फा चेन आणि 2 डेल्टा चेन. Beta फिटल chain. हिमोग्लोबिन मध्ये काय प्रेझेंट राहील? 2 अल्फा प्लस 2 गॅमा चेन. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट कंसर्निंग फिटल हिमोग्लोबिन? HbF is present in only in fetal life. Fetal hemoglobin is composed of 2 alpha and 2 gamma 2 alpha and 2 gamma subunit. हा ऑनलाईन काय आहे? 2 alpha and 2 gamma unit. 2 Subunit. अल्फा आणि 2 And गॅमा 2 सब युनिट. gamma. What is the process by which blood cells are formed called? Hello. What is the process by which blood cells are formed? Hemodialysis. त्याला काय म्हणतो आपण? हिमॅटोपोइसिस. Sorry. Red blood cells are synthesized in the embryonic life. एम्ब्रियोनिक लाईफ म्हणजे सुरुवातीच्या पिरियड मध्ये, एम्ब्रियो पिरियड मध्ये. ठीक आहे, 8 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत. तर इट इज सिंथेसाइज इन योक सॅक. आणि योक सॅक मधून कुठे जाते मग नंतर? मिझोडोम ऑफ अओर्टा, गोनॅड्स आणि नेफ्रॉन्स. आणि तिथून मग लिव्हर कडे, स्प्लीन आणि Liver. लिम्फ नोड. मग नंतर हळूहळू बोन मॅरो कडे शिफ्ट होणं चालू करून देतात. द नॉर्मल डायमीटर ऑफ आरबीसीज इज, इट इज 7 to 8 मायक्रॉन्स. Most important function of RBC is to Transport oxygen from lungs to tissue. to transport Oxygen from lungs to tissues. बरोबर. To transport oxygen from lungs to the tissues. Which single feature of normal RBC is most responsible for limiting their lifespan? 120 दिवस जे राहतात, तर सगळ्यात महत्वाचं फीचर काय आरबीसीचं, की त्याच्यामुळे त्याची लाईफ Lack of nucleus. इट इज ड्यू टू Lack of nucleus. लॅक ऑफ न्यूक्लियस इन आरबीसीज. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची जे सेमी परमिएबल किंवा बायलिपिड मेम्ब्रेन आहे ते फ्लेक्झिबल नाही आहे आणि ते लवकर ब्रेकडाऊन होत आहे. ठीक आहे, स्प्लीन मध्ये. टोटल आरबीसी काउंट फॉर वुमन इज, B. काय आहे आन्सर ऑनलाईन? B. बी. 5.9 to 5.4. इट इज 4.2 to 5. ठीक आहे, आन्सर आहे सी. मी सांगितलं होतं की आरबीसीचा काउंट जवळपास 4.4 to 6 पर्यंत मेल्स मध्ये राहतो आणि 4.2 पासून 5.4 समथिंग 5.2 असं काहीतरी फिमेल मध्ये आहे. ठीक आहे, तर एक्झॅक्ट आन्सर जे आहे ते आहे 4.2 मिलियन to 5 मिलियन. आणि एक्झॅक्टली जर विचारला ऑन अन ऍव्हरेज, तर मेल मध्ये 5 मिलियन राहतो आणि फिमेल मध्ये 4.5 मिलियन राहतो. Which of the following is the most abundant type of blood cells? Erythrocytes. ESR means, ESR म्हणजे A. erythrocyte sedimentation rate. C. Which among the following suggests problem with hematological system? यापैकी कुठला एक प्रॉब्लेम आहे रिलेटेड टू हिमेटॉलॉजिकल सिस्टम? काय रे? जॉइंटिस. का बरं? कारण हिमोग्लोबिनचं डिस्ट्रक्शन होत आहे, तर त्याच्यापासून बनत काय? बिलिरुबिन. आणि इन्क्रीज ऑफ बिलिरुबिन त्याला काय म्हणतो आपण? जॉइंटिस. ठीक आहे. विच अमॉंग द फॉलोइंग इज रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ आरबीसी? आरबीसी बनण्यासाठी याच्यापैकी काय पाहिजे? Folic acid. Folic acid. Folic acid is also
विटॅमिन B9 हा B9 B9 सर B9. फॉलिक ऍसिड किंवा फोलेट B9 आणि कोबॅलॅमिन इज विटॅमिन B12. ठीक आहे. हे कशासाठी पाहिजे नाही दोघी पण आरबीसी मॅच सिंथेसिस मध्ये न्यूक्लियसला कंडेन्स करण्यासाठी. न्यूक्लियस डीएनए सिंथेसिस करतो तर त्या न्यूक्लियसला छोटा बनवण्यासाठी आपल्या भाषेत तर न्यूक्लिअर कंडेन्सेशनसाठी आपल्याला विटॅमिन B9 आणि B12 पाहिजे. आणि जर B9 आणि B12 ची डेफिशियन्सी असली तर काय होणार मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया म्हणजे न्यूक्लियस कंडेन्स नाही होईल आणि मोठाच राहून जाईल. ठीक आहे. दॅट इज मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया. बायकॉन्केव शेप ऑफ आरबीसी इज मेनली बाय विच प्रोटीन. इट इज ड्यू टू स्पेक्ट्रिन. कारण आरबीसीच्या वरती कुठला प्रोटीन आहे अँक्रिन आणि आतमध्ये कुठला प्रोटीन आहे स्पेक्ट्रिन. तर महत्वाचा रोल कोण निभवतो स्पेक्ट्रिन. ठीक आहे. कारण अँक्रिन जिथेही जाऊन फसणार आहे तिथून स्पेक्ट्रिन त्याला आतमध्ये खिचून घेईल. ठीक आहे. आणि बायकॉन्केव शेप जे आहे आरबीसीचा इट इज ऑल्सो ड्यू टू दॅट स्पेक्ट्रिन प्रोटीन. कलर ऑफ हिमोसिड्रिन कुठेतरी सांगितलं होतं मी. कलर ऑफ हिमोसिड्रिन इज ब्राऊन. आणि हिमोसिड्रिन काय आयरनचं स्टोअर फॉर्म आहे. आयरन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फेरेटिन आणि हिमोसिड्रिन. आणि आयरन स्टोअर हाऊस ऑफ आयरन त्याच तेही सांगितलं होतं स्प्लीन नाही का बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये आयरन स्टोर्ड राहते आणि कुठल्या फॉर्म मध्ये फेरेटिन आणि हिमोसिड्रिन. तर हिमोसिड्रिन म्हणून क्वेश्चन आहे की कलर ऑफ हिमोसिड्रिन इज ब्राऊन. बरं मग आयरन ऍब्झॉर्प्शन साठी काय गरज आहे कशाची गरज विटॅमिन सी. ठीक आहे. चलो हिमोग्लोबिन मेटाबॉलिझम मधून जे हिमोग्लोबिन मेटाबोलाइज होते त्याच्यापासून त्याचे सगळे हे सबस्टन्सेस आहे एक सोडून इंटरफेरॉन. बिलिवर्डिन कुठून येते सर ऑनलाईन युरोबिलिनोजिन पासून बिलिवर्डिन येते सर. नाही मनीष सर नाही. मनीष आहे ना येस सर. नाही पा शॉर्ट मध्ये हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन झाला तर त्याचं ग्लोबिन प्रोटीन यूज झालं. मग हिम मधलं आयरन यूज झालं. मग प्रोटोफोरफायरिन राहिला. प्रोटोफोरफायरिन ब्रेकडाऊन झालं तर त्याचं बनलं बिलिवर्डिन. प्रोटोफोरफायरिन ब्रेक झाल्यावर काय बनलं बिलिवर्डिन. प्रोटोफोरफायरिन पासून बिलिवर्डिन कोण बनवते हिम ऑक्सिजनेस एन्झाईम. हिम ऑक्सिजनेस. ठीक आहे. मग बिलिवर्डिन पासून बनते तुमचं बिलिरुबिन. ते कोण बनवते बिलिवर्डिन रेडिक्टेज एन्झाईम. ठीक आहे. आणि मग बिलिरुबिन हे कुठलं आहे अनकॉन्जुगेटेड फॉर्म मध्ये. आणि अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन कोणासोबत मिक्स होते अल्ब्युमिन सोबत. अल्ब्युमिन कोण सोडते लिव्हर. मग ते कुठे जाते लिव्हर मध्ये. हा कॉम्प्लेक्स अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन अलॉंग विथ अल्ब्युमिन हा जाते लिव्हर मध्ये. आणि लिव्हर मध्ये त्याचं कॉन्ज्युगेशन होते. ठीक आहे. कोण करते युडीपी जीटी. आणि नंतर मग कॉन्ज्युगेटेड बिलिरुबिन ते जाते तुमच्या इंटेस्टाईन मध्ये. लार्ज इंटेस्टाईन मध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट आहे नॉर्मल फ्लोरा किंवा गुड बॅक्टेरिया ते त्याला कन्वर्ट करते युरोबिलिनोजन आणि स्टर्कोबिलिनोजन. क्लिअर झालं आता क्लिअर झालं ऑनलाईन. येस सर. चल द मेन फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन इज टू मेन फंक्शन काय हिमोग्लोबिनचं बाइंड टू ऑक्सिजन अँड ट्रान्सपोर्ट इट टू टिश्यू. द मेन फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन इज टू बाइंड टू ऑक्सिजन आणि ट्रान्सपोर्ट इट टू द टिश्यूज. ठीक आहे. लंग्स मधून ऑक्सिजन सोबत बाइंड होणे आणि टिश्यूजला सप्लाय करणे. एक्सेसिव्ह हिमोग्लोबिन हिमोलायसिस मे ऑकर दिस सबस्टन्स इन द बॉडी. जास्त हिमोलायसिस होईल त्याच्यामुळे काय जमा होईल बॉडीमध्ये हिमोलायसिस तुटलं तर काय होईल हिमोग्लोबिन जास्त तुटलं काय होईल बिलिरुबिन लेवल. ठीक आहे. त्याच्यापासून काय बनेल कुठला सबस्टन्स बनेल बिलिरुबिन. द प्रायमरी स्टिम्युलस टू इन्क्रीज द रेट ऑफ इरेथ्रोपोइसिस इज म्हणजे इरेथ्रोपोइसिस प्रोसेस म्हणजे आरबीसी जास्त बनायची प्रोसेस हे कशा काय स्टिम्युलेट करते म्हणजे बॉडीमध्ये काय कमी झाल्यावर आरबीसी जास्त बनतात. बॉडीमध्ये कशाची कमी झाली तर आरबीसीचं प्रोडक्शन वाढेल. ऑक्सिजन डिफिशियन्सी सर. तर दॅट इज ऑक्सिजन डिफिशियन्सी. समजून सांगू का मी काल सांगितलं की मी कुठे गेलो माझा ऍक्सिडेंट झाला तर ब्लड लॉस झालं.
किंवा मी टेकड्यावर गेलो खूप मोठे, ठीक आहे, माउंटन्सवर गेलो, तिथे ऑक्सिजनची कमी आहे, तर माझ्या बॉडीमध्ये काय होणार आहे, ऑक्सिजनची कमी होणार आहे. तर दॅट इज हायपॉक्झिया. हायपॉक्झिया झाल्यामुळं नेफ्रॉन मध्ये, माझ्या किडनीमध्ये नेफ्रॉन मध्ये काय आहे, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज आहे नेफ्रॉनच्या बाजूत. ते काय करते, त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर आहे म्हटलं, ते जेव्हाही तिथे ब्लड येईल तर पल्स ऑक्सिमीटर तिथेच आहे, ते सॅच्युरेशन चेक करतात. तर त्यांना समजते की बॉडीमध्ये सध्या ऑक्सिजनची कमी आहे, तर ते किडनीमधून नेफ्रॉन्स काय रिलीज करतात, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज तिथून इरेथ्रोपोएटिन हार्मोन रिलीज करतात. इरेथ्रोपोएटिन हार्मोन कुठे जाणार आहे, बोन मॅरो मध्ये, आणि बोन मॅरो स्टिम्युलेट करेल की आरबीसी जास्त प्रमाणात कर, कारण बॉडीमध्ये त्याच्या सध्या हायपॉक्झिया आहे किंवा ऑक्सिजनचं सॅच्युरेशन कमी आहे. म्हणून म्हणून इन्क्रीजेस द रेट ऑफ हायपॉक्झिया असेल तर ड्यू टू इट इन्क्रीजेस द रेट ऑफ इरेथ्रोपोइसिस प्रोसेस. क्लिअर आहे. आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग हिमोग्लोबिन. याच्यापैकी एक जे स्टेटमेंट आहे ते ऍक्युरेट वाली ओळखायची आहे. चलो, ए वाला, एक हिमोग्लोबिनला 4 ग्लोबिलिन चेन असते का म्हणते, ठीक आहे. त्याच्यानंतर एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल 4 ऑक्सिजन मॉलिक्युल सोबत बाइंड होते का, एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल 4 ऑक्सिजन मॉलिक्युल सोबत बाइंड करतो का. ऑक्सिजन इज कॅरीड इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. त्याच्यानंतर ऑल ऑफ दिस. आन्सर काय, ऑल ऑफ दिस. ठीक आहे. एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल म्हणजे, एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल म्हणजे का, एक एचबी टेट्रामर, ठीक आहे. तर ते 4 ग्लोबुलिन चेन आहे, 2 अल्फा आणि 2 बीटा. एक एचबी मॉलिक्युल 4 ऑक्सिजन मॉलिक्युल सोबत बाइंड होतोच. ऑक्सिजन जे कॅरी होते दॅट इज इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन, आणि कार्बन डायऑक्साइड बाइंड होत असेल तर त्याला काय म्हणाल, अमायनो हिमोग्लोबिन. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन नाही म्हणायचं, ठीक आहे. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन म्हणजे का, कार्बन मोनोऑक्साइड बाइंड झाला कोणासोबत, एचबी सोबत. ठीक आहे. चलू पुढे. हिम इज कन्वर्टेड इन बिलिरुबिन मेनली इन, हिम कुठे कन्वर्ट होते बिलिरुबिन मध्ये, चलो, लिव्हर आणि स्प्लीन कुठे होते, ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. सी. हिम कन्वर्ट कुठे होते बिलिरुबिन मध्ये, स्प्लीन मध्ये, आणि बिलिरुबिनचं कॉन्जुगेशन कुठे होते, लिव्हर मध्ये. ठीक आहे. ब्लड सेल डिक्रीजेस इन केस ऑफ एनिमिया. इरिथ्रोसाइट्स. ब्लड सेल डिक्रीज होते एनिमिया मध्ये, इरिथ्रोसाइट्स. इरेथ्रोसाइट. Right. ठीक आहे, इरेथ्रोसाइट. कॉमनेस्ट कॉज ऑफ एनिमिया इज lack of dietary iron. It is the commonest cause for developing anemia. Chief storage form of iron in human body. चीफ स्टोरेज फॉर्म, कुठल्या फॉर्म मध्ये आयरन जे आहे ते जमा राहते बॉडीमध्ये, सिरम, क्रिएटिन आणि हिमोसिड्रिन. ठीक आहे. हिमोसिड्रिनचा कलर ब्राउन. Which of the following statement about red blood cell is true? याच्यापैकी आरबीसी बद्दल एक स्टेटमेंट बरोबर आहे. न्यूक्लियस राहते का आरबीसी मध्ये, नाही. आरबीसी लिव्हर मध्ये बनते का, लिव्हर मधून नाही. हिमोग्लोबिन राहते का आरबीसी मध्ये, ते कंटेन हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतात का, हो. आन्सर काय, ठीक आहे. नॉर्मल रेटिक्युलोसाइट काउंट ऑफ ब्लड इज, नॉर्मल रेटिक्युलोसाइट काउंट किती आहे, 1 to 2%. रेटिक्युलोसाइट म्हणजे का, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस राहतो का, नाही. रेटिक्युलोसाइट मध्ये न्यूक्लियस नसतो, रायबोझोम्स असते. रायबोझोम्स असते कारण 1 ते 2 दिवस ते राहणार आहे सर्क्युलेशन मध्ये, तिथे अजून प्रोटीन बनवतात ते. ठीक आहे. रायबोझोम्स असते पण न्यूक्लियस नसतो. आणि रेटिक्युलोसाइट पासूनच काय बनते, मॅच्युअर आरबीसी. आन्सर काय याचा, 1 to 2%. हिमोग्लोबिन अपियर्स इन विच स्टेज ऑफ इरेथ्रोपोइसिस. हे बा, हिमोग्लोबिन जे अपियर होते इट इज इन नॉर्मोसाइट, नॉर्मोब्लास्ट स्टेज मध्ये.
इरेथ्रोब्लास्टच्या ज्या स्टेजेस आहे तर पहिले प्रो इरेथ्रोब्लास्ट राहते, त्याच्यात हिमोग्लोबिन नाही राहत. मग बॅझोफोलिक इरेथ्रोब्लास्ट राहते, मग पॉलिक्रोमॅटिक आणि ऑर्थोक्रोमॅटिक, आणि नंतर येते तिथे नॉर्मोब्लास्ट. त्या नॉर्मोब्लास्ट किंवा नॉर्मोसाइट मध्ये त्याला म्हणतो मी इंटरमिडिएट नॉर्मोब्लास्ट स्टेज. हिमोग्लोबिन कुठे येते? हा नवीन क्वेश्चन आहे, रट्टा मारून टाका की लक्षात ठेवा. ठीक आहे, की इरेथ्रोपोइसिस मध्ये हिमोग्लोबिन कुठल्या स्टेज मध्ये येते? इंटरमिडिएट नॉर्मोब्लास्ट स्टेज. क्लिअर झालं? Which organ is primary site of hematopoiesis in the fetus before mid pregnancy? बिफोर मिड म्हणजे बाळामध्ये, फिटस मध्ये हिमेटोपोइसिस प्रोसेस कुठे होते? ऑनलाईन सी बोन मध्ये. सर लिव्हर. चलो कुठे होते? लिव्हर. ठीक आहे, मिड प्रेग्नेन्सी. आणि नियर टू टर्म पिरियड मध्ये कुठे होईल? बोन मॅरो. टर्म्स यूज फॉर प्रोसेस ऑफ आरबीसी फॉर्मेशन इज, काय म्हणतो त्याला? आरबीसी प्रोसेस फॉर्मेशनच्या प्रोसेसला इरेथ्रोपोइसिस. आरबीसी आर फॉर्म्ड इन, आरबीसी कुठे बनतात? बोन मॅरो, अडल्ट मध्ये किंवा बॉर्न झाल्यावर. थॅलेसेमिया इज कॅरेक्टराइज्ड बाय द डिफेक्ट इन द सिंथेसिस ऑफ, कुठल्या चेन मध्ये प्रॉब्लेम आहे थॅलेसेमिया मध्ये? मेनली ग्लोबुलिन चेनचे. हा, ऑनलाईन बीटा. हो, आन्सर काय? बीटा ग्लोबुलिन चेन. नॉर्मली थॅलेसेमिया हा ग्लोबुलिन चेनचाच आहे, पण जर म्हटलं होतं की स्पेसिफिकली विचारलं तर मग तुम्हाला टिक करायचं आहे बीटा चेन मध्ये. सिव्हिअर फॉर्म ऑफ बीटा थॅलेसेमिया मेजर इज रेफर्ड ॲज, मेजर बीटा थॅलेसेमिया मेजर काय म्हणतो आपण? कुलीज ॲनिमिया. आणि बीटा थॅलेसेमिया मेजर काय होतं? याच्यामध्ये काय डिफेक्ट होता? अल्फा चेन कशा होत्या? चांगल्या होत्या, दोन्ही अल्फा चेन बरोबर आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे? दोन्ही बीटा चेन अब्सेन्स असेल, ठीक आहे, किंवा डिफेक्टिव्ह असेल तर त्याला का म्हणेन मी? बीटा थॅलेसेमिया मेजर किंवा कुलीज ॲनिमिया. समजलं का? नॉर्मल हिमॅटोक्रिट व्हॅल्यू इन मेल, काल नाही सांगितलं, एक सांगतो, इट इज 40 to 54%. हिमॅटोक्रिट जे आहे, आपण बॉडी फ्लुइड कंपार्टमेंट जेव्हा पाहू त्याच्यात आपण हिमॅटोक्रिट डिस्कस करू. हिमॅटोक्रिट म्हणजे का? व्हॉल्यूम ऑफ ब्लड विच इज ऑक्युपाइड बाय द आरबीसीज. म्हणजे आरबीसीनी स्वतःकडे, जसं की प्लाझ्मा आहे, प्लाझ्मा लिक्विड आहे ब्लड मध्ये, त्या लिक्विड मध्ये काय? आरबीसी आहे, इतर सेल्स आहे. त्या आरबीसीनी त्याच्यातलं किती व्हॉल्यूम स्वतःकडे आतमध्ये घेतलं? हिमोग्लोबिन तर आहेच आहे, पण त्याच्या अंदर पाणी किती आहे, किंवा प्लाझ्मा किती आहे, किंवा इतर ब्लड किती प्रमाणात आहे त्या आरबीसी मध्ये? तर त्या आरबीसी मध्ये जवळपास 40 ते 50% प्लाझ्मा असतो मेल्स मध्ये. ते त्याला म्हटलं मी हिमॅटोक्रिट. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ ब्लड विच इज ऑक्युपाइड बाय स्वतः आरबीसी. क्लिअर आहे? इन हाय अल्टिट्यूड इंडिव्हिज्युअल आरबीसी काउंट इज मोर. वरती टेकड्यावर गेल्यावर आरबीसी काउंट का बरं वाढतात? चल, इट इज ड्यू टू इरेथ्रोपोइसिस विल बी स्टिम्युलेटेड बिकॉज ऑफ ऍटमॉस्फेरिक हायपॉक्सिया. आणि रोल काय प्ले करते इथे? कोणता हार्मोन रिलीज होते? इरिथ्रोपोएटिन. Increase RBC count is also known as, it is also known as polycythemia. Clear है? The defect in globin chain synthesis that is essential for the hemoglobin functioning is defined as, काय म्हणते? ग्लोबिन चेनच्या सिंथेसिस that is essential for the hemoglobin functioning is defined as. ग्लोबिन चेनची डिफिशियन्सी किंवा डिफेक्ट आहे तर त्या कुठला आजार आहे? दॅट इज थॅलेसिमिया. ठीक आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग आर ट्रू रिगार्डिंग थॅलेसिमिया. थॅलेसिमिया बद्दल सगळं बरोबर आहे, एकाल सोडून. चलो, आन्सर आहे ए. थॅलेसिमिया मेजर इज ऑल्सो नोन एज कुलीज ॲनिमिया. मायनरला नाही म्हणत, ठीक आहे. आणि इट कॅन अफेक्ट अल्फा और बीटा चेन. हो, अल्फा चेनला अफेक्ट केलं तर अल्फा थॅलेसिमिया मेजर, आणि बीटाला गेलं तर बीटा थॅलेसिमिया मेजर. ठीक आहे, बाकी सगळं करेक्ट आहे, एकाल सोडून. थॅलेसिमिया मायनर इज नॉट कॉल्ड कुलीज ॲनिमिया, while थॅलेसिमिया मेजर, that is beta thalassemia,
इज कॉल्ड एज पुलिस अॅनिमिया. ठीक आहे. डिफेक्ट इन विच ऑफ द फॉलोइंग इज सीन इन थॅलेसेमिया. कशामध्ये डिफेक्ट होते थॅलेसेमियामध्ये? हिमोग्लोबिन. ठीक आहे. त्याच्यातल्या पर्टिक्युलर ग्लोबुलिन चेन्स मध्ये. क्लिअर आहे. विच अमॉंग द फॉलोइंग इज द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन B12. रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन B12 इज मीट आणि डेअरी प्रोडक्ट्स. विटॅमिन बी डिफिशियन्सी इज रेअर इन. कोणात कमी विटॅमिन B12 ची डिफिशियन्सी होणार नाही किंवा रिस्क कमी आहे? नॉन व्हेजिटेरियन्स. कारण मीट मध्ये आहे ना, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यात विटॅमिन B12 ची डिफिशियन्सी कमी राहील, होण्याची शक्यता कमी राहील. कारण विटॅमिन B12 कशात आहे? मीट आणि डेअरी प्रोडक्ट. क्लिअर आहे. विच ऑफ द फॉलोइंग लॅब फाइंडिंग इज एक्सपेक्टेड इन अ पेशंट विथ पर्निशियस अॅनिमिया. पर्निशियस अॅनिमिया जर आहे तर त्याच्यामध्ये कुठली फाइंडिंग राहील? लॅब फाइंडिंग. पर्निशियस अॅनिमिया काय होतं? पर्निशियस अॅनिमिया काय होतं? त्यांच्यामध्ये ऑटो इम्युन अटॅक होत आहे, त्याच्यामुळे परायटल सेल्सला अटॅक होत आहे, त्याच्यामुळे इंट्रिन्सिक फॅक्टर रिलीज नाही होत आहे, त्याच्यामुळे विटॅमिन B12 चं माल ऍब्झॉर्प्शन होत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होत आहे? इंट्रिन्सिक फॅक्टर इज अपसेट. क्लिअर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू रिगार्डिंग आयरन अब्झॉर्प्शन. कॅल्शियम कंटेनिंग फूड्स इन्क्लुडिंग मिल्क प्रमोट्स आयरन. इट इज नॉट ट्रू. बाकी सगळे बरोबर आहे की आयरन इज ऍब्झॉर्ब बेटर इन प्रेझेन्स ऑफ विटॅमिन सी. सायट्रस फूड सुद्धा ते प्रमोट करतात. उपाशीपोटी आयरन खाल्लं तरी ऍब्झॉर्प्शन वाढते, पण कॅल्शियम असेल किंवा फूड इन्क्लुडिंग मिल्क ज्याच्यामध्ये कॅल्शियम राहते ते आयरन ऍब्झॉर्प्शन करणार नाही. ठीक आहे. डी. मायक्रोसायटिक हायपोक्रॅमिक अॅनिमिया इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अॅनिमिया. मायक्रोसायटिक कशामुळे होते? मायक्रोसायटिक आणि हायपोक्रोमिक अॅनिमिया. आठवलं वाटते. आन्सर काय? आयरन डिफिशियन्सी. डेफिशियन्सी. आयरन डिफिशियन्सी. आयरनची डिफिशियन्सी राहील. आयरनची जर डिफिशियन्सी राहिली ते हिमोग्लोबिन ते प्रोटोफोरफायरिन मध्ये आयरन नाही येऊन बसेल, आणि प्रोटोफोरफायरिन मध्ये आयरन नाही आलं तर हिम कसा राहील? हिम फॉर्म स्मॉल राहील, आणि बोन मॅरो सुद्धा पुढचे आरबीसी कसे बनवून छोटे छोटे. आणि आरबीसी मध्येच हिम नाहीये, हिमोग्लोबिन नाहीये, त्याच्यामुळे त्याचा कलर कसा राहील? पेल. आणि पेल कलर आहे, लाईट कलरचा आहे, म्हणून त्याला काय म्हटलं मी? हायपोक्रोमिक अॅनिमिया. बायकॉन्केव शेप ऑफ आरबीसी इज हेल्पफुल बिकॉज. बायकॉन्केव शेप आहे आरबीसीचा, त्याच्यामुळे त्याला मदत काय मिळते? बी ए. बायकॉन्केव शेपमुळे त्याला निघासाठी मदत होते का कॅपिलरीज मधून? त्याचा सरफेस एरिया वाढते का? की दोन्ही गोष्टी होते? चलो, ए वाले, बी वाले, सी वाले. चलो, आंसर आहे सी. आंसर आहे सी. बायकॉन्केव शेप आहे त्याच्यामुळे त्याला लवकर निघता पण येते विथ द हेल्प ऑफ स्पेक्ट्रिन उडून राहिला, आणि बायकॉन्केव शेप असल्यामुळं त्याचा सरफेस एरिया सुद्धा वाढला, आणि सरफेस एरिया वाढला म्हणून तिथे हिमोग्लोबिन पण जास्त प्रमाणात राहील. क्लिअर आहे. आन्सर आहे सी. द बेस्ट टेस्ट टू असेस द प्रोग्नोसिस ऑफ पेशंट इज. एखाद्या व्यक्तीची माहिती काढायची, प्रोग्नोसिस हेल्थ स्टेटस माहित करायचं आहे, तर कुठली टेस्ट आहे बेस्ट? ESR काय आहे? इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. ते काय होतं? किती लवकर आरबीसी खाली येऊन सेटल होतात, दॅट इज ESR. आणि इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन मध्ये त्याचा ESR वाढतो, म्हणजे का? आरबीसी लवकर खाली येतात. ठीक आहे. तर दॅट इज ESR. काऊन येतात खाली खूप लवकर नॉर्मल पेक्षा? कारण लिव्हर जे आहे काही प्रोटीन्स रिलीज करत आहे. सी प्रोटीन झाला, फिब्रिनोजन झाला, ग्लोबिलिन झाला. हे काय करते? प्रोटीन इन्फेक्शनमुळे हे लिव्हर हे प्रोटीन रिलीज केले, आणि हे प्रोटीन काय करतात? ते जे आरबीसी असेल त्यांना सगळ्यांना क्लम्प करतात, एकत्र येऊन जोडून टाकतात. जोडल्या गेल्यावर आरबीसीचं वजन वाढलं, आरबीसीचं वजन वाढल्यावर आरबीसी बडामकन खाली पडेल. क्लिअर आहे. ठीक आहे. हिमोग्लोबिन इज अ टाइप ऑफ रेस्पिरेटरी
पिगमेंट, कारण ऑक्सिजनच्या मेटाबॉलिझम सोबत डील करत आहे. क्लिअर आहे. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी इज 120 days. चलो, थँक्यू.